पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणी धर्मादायचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर। अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकरांवरही ठपका। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल। नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार चालू शकतात का? बावनकुळेंनी केलेल्या टीकेवरून संजय राऊतांचा सवाल। तर मेंदूतील कचरा साफ करायला हवा असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ। राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी घेणार अमित शहांची भेट। अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी काही मुद्द्यांवरून करणार चर्चा, सूत्रांची माहिती। बौद्धांनी हिंदू धर्माच्या मंदिरात जाऊ नये, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं अजब विधान। राज्यात चर्चांना उधाण। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे, रस्त्याच्या कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 तास उपोषण। मुंबईतील अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण कामासाठी खोदकाम। आदित्य ठाकरेंकडून वरळीमधील रस्त्यांची पाहणी। अधिकाऱ्यांशी संवाद साधत लोकांच्याही अडचणी जाणण्याचा केला प्रयत्न। ठाणे मॉडेल रोडच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, आमदार निरंजन डावखरेंची मागणी। सोलापूरमध्ये कैद्यांकडून रस्त्याचं खोदकाम। कारागृहात कमी दाबानं पाणी येत असल्यानं कैदी रस्त्यावर, तर कारागृह प्रशासनाचा अजब कारभार। खुलताबादचं नामकरण रत्नापूर करण्याची मागणी। भारताला मोदीस्तान नाव द्या, खुलताबादच्या नामकरणावरून जलील भडकले। आणि गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी पुन्हा उचलला जातीय जनगणनेचा मुद्दा। तर वक्फ संशोधन कायदा संविधानावर हल्ला, राहुल गांधींचा घणाघात।